जालन्यामध्ये शेती क्षेत्रात अनेक नवीन प्रयोग होत आहेत। अशातच गुजरातच्या कच्छ भागामध्ये केल्या जाणाऱ्या खजुराच्या टिश्यू कल्चर शेतीचा जालन्याच्या तनवाडीमध्ये यशस्वी प्रयोग करण्यात आला। पारंपरिक पिकाबरोबरच खजुराच्या शेतीचा यशस्वी प्रयोग करणाऱ्या शेंडगे कुटुंबाच्या कष्टाची ही चांगली बातमी बघूया। जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुका हा मुख्यत्वे मोसंबी आणि ऊसाच्या उत्पादनासाठी ओळखला जातो। पण आता याच जिल्ह्यात पारंपरिक पिकासोबतच तनवाडीमधल्या शेतकऱ्याने खजूर पिकाचा यशस्वी प्रयोग केलाय। हे आहेत दामोदर शेंडगे। यांनी आपल्या 11 एकरपैकी 3 एकर शेतीवर खजूर पिकाची लागवड केली आणि लाखोंचं उत्पन्न घेतलंय। हा अनोखा प्रयोग यशस्वी करून दाखवलाय। ते पहिल्यांदा शो लावल्यासारखे वाटले, शोची झाडं असल्यासारखे, पण 1-2-3 वर्षानंतर त्याला असे मोठाले घोष दिसले आहेत याच्यासारखे खाली लोंबलेले पिवळे जरत, आणि ते पिवळे दिसल्याच्या नंतर म्हणला रे हे उत्पन्नाचं आहे काहीतरी, म्हणून आम्ही कारखान्यामध्ये जाऊन चौकशी केली। चौकशी केल्याच्या नंतर त्याची पूर्ण माहिती घेतली। माहिती घेतल्याच्या नंतर त्यांनी सांगितले की हे रोपं इराणहून येतात, कच्छमध्ये भेटतात, गुजरातला तिथे येतात। मग तिथं आम्ही त्याची चौकशी करून त्याचा कॉन्टॅक्ट करून तिथून रोपं मागवायचं ठरवलं। मग रोपं मागितल्याच्या नंतर लावणी केली। या टिश्यू कल्चरनं केल्या जाणाऱ्या खजूर शेतीबद्दल माहिती मिळाली आणि दामोदर शेंडगे यांनी थेट प्रत्यक्ष त्या शेतीची पाहणी करण्याचा निर्णय घेतला। आपल्या मुलासह गुजरातच्या कच्छ भागामध्ये जाऊन 180 खजुराची टिश्यू कल्चर रोपं ते घेऊनच आले आणि आपल्या मुलाच्या मदतीनं त्यांनी हा शेतीचा प्रयोग करायचं ठरवलं। खजूर शेतीच्या टिश्यू कल्चर बद्दलचं वेगळेपण सुद्धा शेंडगे सांगतात। सुरुवातीचा खर्च जर सोडला तर नंतर याला झिरो मेंटेनन्स खर्च आहे। म्हणजे त्याला फवारणी लागत नाही, त्याला रासायनिक खत लागत नाही, त्याला तुमचं माणूस बळ जास्त लागत नाही, किंवा त्याची काही मेहनत करायला काही लेडीज बाया बियाचं मजूर लागत नाही। त्याला एक माणूस सगळं हँडल करू शकतो। 500 झाड जरी असेल एक माणूस त्याला पूर्ण करू शकतो। 500 झाडाला एक माणूस पोलिनेशनच्या टायमाला फक्त 1 महिना 1.5 महिना सकाळी 1.5 तास द्यावा लागतो। प्रत्येक झाडापाशी जायचं, जे फुल फुटलं त्या फुलाला पोलिनेशन करून घ्यायचं। शेंडगे पिता पुत्रांनी या आलेल्या उत्पादनाची विक्री करताना सुद्धा स्वतःच मेहनत घेतली। टोटल 200 रुपये किलोनी विकला आम्ही। समोरच रोडवर स्टॉल लावून स्वतः हातानेच विकलं किरकोळ विक्रीमध्ये। आता यावर्षी आम्ही तेच करणार। यावर्षी माल थोडा जास्त असल्यामुळं इथं रोडवर एवढी विक्री होत नसल्यामुळं आम्ही स्टॉल कुठेतरी जागा पाहून 1-2 ठिकाणी स्टॉल वाढवणार आहे। विशेष गोष्ट म्हणजे लागवडीपासून पुढच्या 3 वर्षात शेंडगे यांनी आंतरपीक म्हणून सोयाबीन, गहू हे पिकं घेतली आणि आपल्या पारंपरिक पिकातून सुद्धा उत्पन्न घेतलं। खजूर लागवडीची अडचण त्यामुळे त्यांना जाणवलीच नाही, हे विशेष। आता यंदा सुद्धा या खजुराच्या शेतीतून शेंडगेंना कमीत कमी 20 लाखांचं उत्पन्न अपेक्षित आहे। थोडक्यात काय तर पाण्याचं दुर्भिक्ष, नैसर्गिक आपत्ती, मनुष्यबळाचा अभाव या सगळ्या समस्यांवर मात करून पारंपरिक शेतीसह जमिनीच्या इंच आणि इंच भागाचा उपयोग करून घेता येतो आणि कमी पाण्यात विक्रमी उत्पन्न घेण्याचा प्रयोग यशस्वी करता येतो, हे दामोदर शेंडगे आणि त्यांच्या कुटुंबियांनी दाखवून दिलंय। तनवाडीमध्ये खजुराच्या शेतीचा केलेला हा प्रयोग या भागातल्या इतरही शेतकऱ्यांना प्रेरणा देईल, हे नक्की। जालन्याहून गौरव साळीसह रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज।